मैदानाच्या दिशेने आल्यात. चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला क्षितिज कदम, त्याच्या साथीनं अमोल वैराग आणि गोलंदाजी मार्कवरती समीर माडिक. बघा आता हा जो चौकोन आहे ना, तो मंदनगड तालुक्यातील नामवंत खेळाडूंचा चौकोन आहे. क्षितिज, अमोल, समीर आणि दीपेश. आता या मॅचला बघणाऱ्या व्ह्यूअर्सची संख्या वाढलेली असणार आहे. आता मैदानात आहे ते तर बघणारच आहेत, परंतु घर बसल्या सुद्धा अनेक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिला चेंडूवरती क्षितिज सफल झाल्यात आणि ते सफल होत असताना सफल झालाय समीर महाडिक. फलंदाज बाद. चेंडूवरती आनंदाचा काही ठिकाणा नाही राहिलाय, परंतु अमोल वैराग अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आता ते जे बॅटल होतं ना, दीपेश वर्सेस अमोल, समीर वर्सेस क्षितिज, या बॅटल मधून आता एक अडसर दूर झालाय. एक फलंदाज तंबूच्या दिशेने गेलाय. कुणाल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू आणि त्यानंतर डावखुऱ्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण बघाल तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणजेच काहीसा फाईन लेगच्या बाजूने चुकता क्षेत्ररक्षक आपण बघतोय डीपमध्ये. मिड विकेट स्क्वेअर लेग डीपमध्ये, त्यानंतर मिड विकेट डीपमध्ये वायडिश लॉंग ऑन बघत आहोत. लॉंग ऑफ मध्ये वायडिश क्षेत्ररक्षक, बाकी इनफिल्डमध्ये कव्हर पॉइंटला झाकलंय आणि मिड ऑफ सुद्धा आहे. इनसाइड आउट, शानदार स्ट्रोक, दिमागदार फटका, दमदार स्कोर येतोय आणि चौकार कुणालच्या बॅट मधून दिसतोय. 4 धावा. या धावा खूप मोठा दिलासा देतात मनाला म्हणा किंवा संघाला सुद्धा. आता जो उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, प्रवृत्त केलं होतं, इन्व्हाइट केलं होतं की उजव्या यष्टीच्या बाहेर मारा, पण ते प्रवृत्त करत असताना एक गोष्ट मात्र नव्हती ध्यानात ठेवली, तो म्हणजे डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं. आता ते प्रोटेक्शन थोडं हलवण्यात आलंय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाठवण्यात आलाय आणि इनसाइड आउट. या वेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक रोहित चेंडू खाली. फलंदाज बाद. कुणालच्या खेळीचा अंत. गॉन. चालू होती की अविला पुढे येणं गरजेचं होतं की काय. अवि मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्याच्याकडून आता अपेक्षा आहेत ॲज अ कॅप्टन म्हणून. अविचा रोल मागील हंगामामध्ये खूप चांगला राहिला होता. या हंगामामध्ये सुद्धा त्याच्या त्या कर्णधार पदाला साजेसा खेळ त्याने करावा अशी अपेक्षा गुडेकरांची आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये फील्ड केला गेला, तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली गेली आहे. काय स्ट्राईक कोणाकडे ठेवावी आणि कोणाकडे नाही याच्यामध्ये उणीव भासली आहे का काय? अमोल वैरागनं स्ट्राईक घेणं गरजेची होती का ज्या वेळेला फलंदाजीसाठी आतमध्ये आले? अनेक प्रश्न असे महिन्याला सतावत आहेत. तुर्तास समीरचा हा नेक्स्ट बॉल बघूयात अमोल कशा पद्धतीने खेळतोय. पायावरचा चेंडू 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 येस, इट इज ऍब्सोल्युटली प्लम. यष्ट्यान समोर आढळल्यात. अमोल वैराग फलंदाज बाद आणि खेळीचा अंत होते अमोल यांच्या. गन. प्रेक्षक एकत्रित येऊ नका, कारण तुम्हाला दुसरी बॅटिंग करायची आहे. ऋतिक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आता गुडेगर मधील नवीन खेळाडूंसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. तुम्हाला अशा प्रकारची संधी पुन्हा मिळणार नाही. ही अशी संधी जिथे तुम्हाला शाईन व्हायचंय,
इथून तुम्हाला चमकायचंय आणि चमकण्यासाठी समोर तितकी ताकदवर टीम आहे. इथून केलेला परफॉर्मन्स तुमचा येणाऱ्या काळामधला कॉन्फिडन्स नक्कीच वाढवेल. बॅटची एज कडा घेऊन चेंडू मागे निघून गेला. थर्ड मॅनला चेंडूला अडवलं. एक धाव आली. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या स्पर्धेमधील समीर माडिकचा सर्वोत्तम स्पेल आपण बघितला. 6 धावा खर्च केला आणि 3 गडी त्यानं टिपल्यात. नमस्ते बहनों भाइयों. पंचांनी त्यामुळे डॉट बॉल येईल. दीपेशचा पुढील चेंडू. हिचा डाऊट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाव्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि त्यानं झेल सोडला. एकाचं रूपांतर 2 मध्ये करण्याचा हा काहीसा प्रयत्न शक्य झालाय. 2 धावा येताना दिसत आहेत. परंतु येऊन जाऊन प्रश्न पंटी एकच पडलाय की जशी जशी ही संध्या म्हणजे रजनीकडे जातोय हे वातावरण थोडंसं बदलत चाललंय. या बदलत्या वातावरणाला काही रन बॉल इक्वेशन सुद्धा महागडी ठरेल का असे काहीचे प्रश्न आहेत. ते सुद्धा होऊ शकतं. इथून उसळी घेणारा चेंडू त्याला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि ऋतिकने उंच उडी मारून त्या चेंडूला खेळलं. एक धाव मात्र तिथं धावून कंप्लीट केली आहे. इथून जर 15-16 या धावा जरी आल्या तरी सुद्धा मजा येणार आहे. 2 हे पारंपरिक प्रतिद्वंद्वी आहेत. इथून समीर महाडिक आणि दीपेश लोखंडेला काय गोलंदाजी टाकायची ती अमोल आणि क्षितिजला सुद्धा माहित आहे. त्यामुळे या मॅच मध्ये धावा किती बनवत सामना सहजासहजी कोण्या एकाच्या बाजूने झुकणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल आलाय. 9 धावा धाव फलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. एक मोठा फटका या मॅच मध्ये आणून ठेवेल. चांगल्या स्थितीमध्ये टीम गुडेगरला उंच हवेमध्ये चेंडू कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. समीरची मेहनत मोठी आहे परंतु आता यश मिळेल की नाही माहित नाहीये. 1 2 3 तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा धावून कंप्लीट. आणि इथं काय घडलंय. अविला जायचं होतं. दीपेशने सांगितलं रोको जरा मैं बेल से गिरा था. 3 धावा आल्यात. 3 धावा आल्यानंतर आता धावफलक 12 वरती जाऊन पोहोचलाय. हे सुद्धा अवघड आहे. इथून एक बॉल अजून बाकी आहे. इथून जर का एक 4 5 6 असा काय धावांचा फटका आला 4 किंवा 6चा मॅच बनेल. मॅच बनवू शकते. ही मॅच संपलेली नाहीये. अडखळ आणि गुडेगर आहे. दुसरी कोणती टीम नाहीये. इथं ही मॅच बनवण्यासाठी हा चेंडू निर्णायक आहे. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न चांगला आहे. चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक वेगानं त्याला अडवण्याचा प्रयत्न करतोय. 1 2 कंप्लीट. काय तर तिसरी घेताना फलंदाज बाद झालाय का. यस तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय. धाबा किती आहेत. 14 आहेत. 15चं लक्ष ठेवलं गेलंय ते गुडेगर संघाच्या वतीनं अडखळ या संघासमोर. चला गुडेगर मैदानात लगेच दाखल व्हा. व्हायचं आहे. अडखळ आपले 2 फलंदाज मैदानात पाठवा.
थँक्यू. चला चला फलंदाज, तुम्हालाच अंधार होणार आहे, लवकर मैदानात दाखल व्हा. बघा, आणि एक गोष्ट जनहितार्थ जारी, ड्रीम 11 लावायची वेळ आली आहे. लाईनअप आला की नाही चेक करून घ्या. 49 में हम करोडपती बनेंगे. 49 मध्ये आपण करोडपती बनण्याचं स्वप्न काही सोडू नका जोपर्यंत IPL संपत नाही. बघा, याच्यातून मोठी हानी होऊ शकते आणि त्यामुळे त्याच्यावरचा कंट्रोल तुमच्या मनावरचा तुम्ही चांगला ठेवायला अशी अपेक्षा. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. बघा, आता ही मॅच अशा स्थितीमध्ये असताना या 15 धावांना वाचवण्यासाठी क्षितिज कदमचा अप्रोच काय आहे आणि क्षितिज कदम कशा प्रकारे गोलंदाजी करतो याच्यावरती मॅचचा रिझल्ट असणार आहे. रिझल्ट जशी क्षितिजच्या षटकावरती आहे तसंच दीपेश लोखंडेच्या विकेटवरती सुद्धा आहे, समीर महाडिकच्या विकेटवरती सुद्धा आहे. अडखळने 14 धावा दिल्यानंतर 15चा पाठलाग करण्यासाठी मैदानात जात असताना सुद्धा पूर्णपणे ते शुअर नाही आहेत. त्यांना माहित आहे मंदनगड मधील अजून एक ताकदवर संघ आपल्या समोर आहे. अडखळ आणि गुडेगरची मॅच या अगोदर सुद्धा अनेक वेळा रंगली आहे आणि ती रंगत असताना प्रेक्षकांना त्याचा आनंद मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. आज तो आनंद पुन्हा एकदा मिळतोय आणि हा आनंद मिळत असताना काय गुडेकर भारी पडते अडखळवरती की अडखळ भारी पडते गुडेकरवरती बघणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. चला घाई करा थोडी. क्षितिज कदमच्या हातामध्ये चेंडू. आता कदम कितपत पुढे जातात आणि दीपेश लोखंडे कशा पद्धतीने त्याच्या समोर खेळतोय. पहिला बॉल इनसाइड आउट. येस, नजाकतने भरलेला फटका चेंडूला इनफिल्डच्या डोक्यावरून पाठवला इंटू द गॅप. 4 रन्स. चौकार. मध्ये म्हणतात ना, एक म्हण आहे, चावीच्या गुच्छामध्ये का कोणास ठाऊक शेवटच्या चावीने सुद्धा टाळा खोळेल असं अनेक जण म्हटलेले आहेत. तशीच काहीशी कहाणी आहे का. हा बोल. दोन चेंडू आणि ओहो, यावेळेला ड्राईव्ह केलंय. पुन्हा एकदा चेंडूला फील्ड केलं जाईल का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला धावा कंप्लीट झाल्यात. आता ती वेळ नाहीये की तुम्ही चेंडू हातामध्ये होल्ड करून ठेवाल. आता ती वेळ आहे जिथून तुम्हाला 100 पिकअप 100 थ्रो दाखवावा लागणार आहे जेणेकरून तुम्ही तिथं धावा वाचवाल. आता तुम्हाला अंडरआर्म क्रिकेट काही प्रमाणात आठवावं लागणार आहे. बॉक्सवालं जे रात्री कधी कधी आपण खेळतो, तुम्हाला ते क्रिकेट आठवल्यानंतरच या धावा वाचवता येतील. धावफलकावरती धावा जाऊन पोचल्यात 7 वरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. क्षितिज कदम समोर दीपेश लोखंडे.
स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डमध्ये आता मिडविकेटमध्ये फील्ड केला जातोय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. आता क्षितिजला इथून काय करणं गरजेचं आहे. मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये मॅच क्लिअर होईल असं सर्वांना वाटत होतं, त्यावेळेला त्याच्यावरती पाऊस किंवा एक फुलस्टॉप म्हणून या षटकामधली अति सद्य स्थिती अशी येऊन थांबली आहे की इथून 2 चेंडू जर डॉट आले तर मॅच पुन्हा एकदा बनेल असं वाटतंय. बघूयात रोहित कशा पद्धतीने खेळतोय. ओ बॅटची वरची कडा आणि फक्त बॅट क्लोज काढायचा प्रयत्न केलाय, तिथे एकच धाव आली आहे. रोहित पण चालला पण आउट कसं झाला. हिट विकेट. देखते क्या हुआ है. जब कुछ नहीं समझता हो तो डिबेन की ओर चलेंगे. डिबेन हमें बताएगा असल में क्या हुआ है. यस हिट विकेट. रोहित हिट विकेटच्या रूपाने बाद. असे काही क्षण सांगतायत, रुको जरा कहीं भी मत जाएगा दोस्तों. ये मैच अभी भी जीवित है. गुडेगर संघ सुद्धा जिंकू शकतो हे सांगणारा हा क्षण आहे. निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा फक्त नवीन म्हणून आलेला नाहीये. हा फलंदाज येत असताना आतापर्यंत त्यांनी एकदाही बॅटिंग केलेली नाहीये. नव्यानं आलाय. फक्त नवीन नाही, नव्यानं आलाय. क्षितिज समोर त्याला खेळायचंय. 7-7 एक साथ रहकर खेलेंगे तब जीतेंगे. पण 7 करत असताना मात सुद्धा करायची आहे. फक्त 7 राहून चालणार नाहीये. नाहीतर म्हणतात ना, तुमच्या फ्रेंड लिस्ट मध्ये बरेचसे फ्रेंड आहेत परंतु कामाला कोण येणार. मी 2 डॉटची चर्चा केली, ती 2 डॉट आलेत. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 वरती 2 अशी सध्या स्थिती. आता 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 15 भी हो सकता है, नहीं भी हो सकता है. देखते जाते डीजे की ओर एक सुमधुर गीत, उसके बाद लौटेंगे मैदान की तरफ. क्या कहेंगे छोड़ो, इधर हमें जो करना है वो करना होगा. हमें जो करना है करना होगा. मागाशी काही कमेंट्स आल्या होत्या, ते लोकांचं काम आहे, आपलं थोडी नाही. कमेंट्स देणं बोलणं ते त्यांचं काम आहे. आपण आपलं काम करणं गरजेचं आहे. यावेळेला अमोल वैराग गोलंदाजी मार्कवरती. मंदनगड तालुक्यातील 2 अष्टपैलू खेळाडू, असे नामवंत खेळाडू एकमेकांसमोर आणि त्यांच्यामधील हे बॅटल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडूला अडवला गेलाय. का इथे धाव घेतली जाईल का. धाव कुठे. अमोल वैराग चेंडूला. ये बहुत ही बड़ी गलती. इस गलती का भुगतना पड़ सकता है. याचं भुगतान तुम्हाला भोगावं लागू शकेल कदाचित. इथे दीपेश लोखंडे क्लिक झाला. मोठी विकेट आहे तिथे. दीपेश लोखंडेला नॉन स्ट्राईक एंडवरती जर का ठेवलं असतं तर एक बॉल अजून तुमचा कमी झाला असता कदाचित. आता कदाचित बोलत असताना उचकी लागायला लागली भरपूर साऱ्या जणांना. नक्की या मॅचचं होणार तरी काय. आता जे बाहेर बसलेले होते ते उभे राहिलेत. जे उभे आहेत ते बाउंड्रीला जवळ येऊन थांबलेत आणि जे घरी समोर डाऊन द ग्राउंड चेंडू हवेमध्ये. क्षितिज कदम टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. पाहणार कोण, पार करणार कोण. कोण पार करणार येणारी काळवेळ सांगणार. आणि म्हणूनच म्हटलं जातं ना, लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेल पुन्हा लढेल, शांत बसायला मी काही संत नाहीये.
आशिष मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याला सांगावं लागणार आहे मी संत नाही आहे. अडखळ जरी संकटात सापडलं त्याला संकटातून बाहेर काढणं माझं काम आहे. जरी अमोल वैराग का समोर असे ना, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू 1 2 3 बाउन्स, निघून चला अडवण्याचा प्रयत्न. ओ ये क्या हुआ, ऐसे ना हमने सोचा था लेकिन सोचना पड़ेगा. फलंदाज बाद. असंच नाही म्हणत मला मंदनगड मधील ताकदवर आणि नामवंत खेळाडू, माझ्या नावात नव्हे कामात सुद्धा दम आहे, तो दाखवत असताना विकेट सॅक्रिफाइस. क्या इसकी जरूरत थी. आता मॅच कुठे येऊन थांबली आहे. 2 मध्ये 5. आता 2 म्हटलं जिंकणार कोण. 2 मध्ये 5 असताना 2 चेंडू, 2 म्हटलं की जिंकणार कोण, पण धावांची गरज आहे 5. म्हणजेच काय, 5 बनवत असताना मध्ये एखादी जर का खाच पडली तर अडचणी वाढू शकतात. स्ट्राइक एंड वरती कोण आहे. सिद्धेशला सांगावं लागणार आहे स्वतःला. तो आतून एक प्लेयर असा जागा होणं गरजेचं असणार आहे. अडखळ माझ्या गावाची प्रतिष्ठा लागली आहे पणाला, आणि ती प्रतिष्ठा पणाला लागत असताना अमोल वैराग वरती हल्ला बोल करायचा आहे. 1 धाव. ये क्या हुआ है, गलती से मिस्टेक या मिस्टेक से गलती नहीं. गाना नहीं बजेगा. 1 बॉल आणि आता 3 धावांची गरज. 1 मध्ये 3. हर वक्त को गिन. वक्त बहुत ही खतरनाक होता है. सगळ्याशी खेळ करा चालेल, परंतु वेळेशी खेळ करू नका. वेळेशी खेळ केला तर मात्र तुमचा खेळ चांगला असून सुद्धा तुम्हाला मैदानाबाहेर जावं लागतं. तुम्ही किती चांगला खेळ दिवसभरात केला त्याला महत्व नाहीये. तुम्ही किती चांगली सुरुवात केली त्याला महत्व नाहीये. तुम्ही शेवट कसा करताय याला जास्त महत्व आहे. अमोल वैरागला दाखवायचे त्याची हुकूमत, त्याची बादशाहत, परंतु त्याच्या समोर खेळ करून दाखवायची गरज आहे, आणि ती संघाची सुद्धा गरज आहे. अडखळच्या या नवीन सिताऱ्याला म्हणजे सिद्धेशला त्याला सांगायचंय, अडखळमध्ये 1-2 प्लेयर नाहीत, आम्ही सुद्धा आहोत. लास्ट बॉल 1-2, चेंडू मागे अडवला गेलाय. काय घडलंय काय. फलंदाज बाद. येस, गुडेगर विन द मॅच. फिनिश. फायनल मध्ये एंटर करतीये भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर. हार्ड टीम अडखळ. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला गुडेगरनं. आणि म्हटलं होतं छोट्या चुका महागात पडणार. समीर महाडिकचं रनआउट होणं, ज्याने त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये केलेला परफॉर्मन्स चांगला होता, काय ते त्रासदायक ठरलं का. काय मैदानात विकेट सॅक्रिफाईस केल्या गेल्या त्या महागात पडल्या का, की 15 धावांना मोठ्या फटक्याने फिनिश करणं ते महागात पडलं का. चौकार आल्यानंतर तुम्हाला तिथून पुढच्या धावा रनबॉल होत्या. तुम्ही ड्राईव्ह करत असताना स्ट्राईक रोटेशन वरती भर दिला असतात, मॅच मध्ये आला असतात, परंतु तसं घडलेलं नाहीये. क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेटला समजणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, आणि कदाचित त्याचा अभाव इथं बघायला मिळाला आहे. तुर्तास आजचा दिवस या ठिकाणी संपन्न झाला. खूप चांगल्या रीतीनं आजचा दिवस पार पडला आणि फायनलमध्ये एंटर करणारा संघ आपल्याला मिळाला आहे. काळ भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर. विजयी संघाचं अभिनंदन. अडखळ हार्ड लक, परंतु आपण थर्ड फोर्थच्या प्लेसमध्ये आहात.